नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर कालमापन. कालमापन म्हणजेच काय तर कॅलेंडर. आता आपण बघणार आहोत आता कालमापन या प्रकारात काय बघणार आपण सर्व बेसिक माहिती बघणार आहे. अगोदर बेसिक माहिती बघणार आहोत आणि नंतर काय करणार आपण उदाहरण बघणार आहोत. चला आपण बघूया. आता आता काय असतात वर्ष दोन प्रकारचे असतात. पहिलं वर्ष कोणतं असतात तर पहिलं वर्ष काय असतात सर्वसाधारण वर्ष. काय असतात सर्वसाधारण वर्ष. त्याच्यानंतर दुसरं काय असतात तर लीप वर्ष असतात. काय असतात लीप वर्ष असतात. मग काय करतात सर्वसाधारण वर्ष कशाला म्हणतात आणि लीप वर्ष कशाला म्हणतात. लीप वर्ष आता लीप वर्ष बघू. आता वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने जर भागत असेल तर ते काय म्हणतात त्याला लीप वर्ष म्हणतात. आणि सर्वसाधारण वर्ष मग कोणाला म्हणतात वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने जर भाग जात नसेल तर त्याला काय म्हणतात सर्वसाधारण वर्ष म्हणतात. आता बघूया सर्वसाधारण वर्षात काय असतात. किती आठवडे असतात तर 52 आठवडे असतात. किती 52 आठवडे. 52 आठवडे आणि प्लस एक दिवस असतो. त्यानंतर लीप वर्ष मध्ये काय असतंय तर 52 आठवडे आणि 2 दिवस असतात. 2 दिवस. त्याच्यानंतर मग काय 52 आठवडे प्लस एक दिवस म्हणजे किती दिवस झाले तर आपण बघूया सर्वसाधारण वर्षामध्ये किती दिवस असतात. तर पहिले प्रत्येक आठवड्यामध्ये दिवस किती असतात 7 दिवस असतात. तर बघा 52 गुणिले काय करायचं 7 करायचं म्हणजे दिवस आपल्याला भेटून जाईल. 7 दोन्ही 14 4 आजचाला 1 7 5 35 आणि 1 36 आणि हा एक दिवस काय त्यात प्लस करायचा म्हणजे 365 दिवसाचं काय असतं सर्वसाधारण वर्ष असतंय. त्याच्यानंतर लीप वर्षातले दिवस काढू. लीप वर्षाचे दिवस काय 52 गुणिले 7 करायचं 7 दिवसाचा आठवडा आहे म्हणून 7 दोन्ही 14 4 आजचाला 1 7 5 35 आणि 1 काय 36 आणि प्लस पुढचे 2 म्हणजे 366 दिवस काय असतात लीप वर्षामध्ये असतात. मग म्हणून काय करायचं ज्या वेळेस सर्वसाधारण वर्षामधून समोरच्या वर्षात जाताना एक दिवस काय करायचा पुढे जायचं आणि लीप वर्षामध्ये 2 दिवस शिल्लक म्हणून काय करायचं लीप वर्षातून समोर जाताना कधी पण 2 दिवस समोर जायचं. बघा कसे ते तर आपण बघू. आता समजा 1 जानेवारी 1 जानेवारी 2013 1 जानेवारी 2013 ला काय सोमवार आहे. काय सोमवार आहे. आता 1 जानेवारी 2014 ला कोणता वर येईल मग आपला नियम काय आहे जे सर्वसाधारण वर्षातून जर समोर जायचं असेल तर काय जायचं एक दिवस पुढे जायचं. मग 1 जानेवारी 2013 जर सोमवार असेल तर 1 जानेवारी 2014 काय राहील मंगळवार राहील. लीप वर्षामध्ये कसं राहील मग तर 2 दिवस समोर जायचं. लीप वर्षामध्ये कसं जायचं 2 दिवस समोर जायचं. लीप वर्षामध्ये आपण लीप वर्ष घेऊ 1 जानेवारी 2012 त्याच्यानंतर 1 जानेवारी 2013 ला कोणता वार राहील 2013 ला जर 2012 जर सोमवार असेल तर 1 जानेवारी 2013 ला कोणता वार राहील. काय करायचं लीप वर्षातून कधी समोर जाताना 2 दिवस समोर जायचं. मग कोणता वार राहील सोमवार. मंगळवार सोडला बुधवार काय राहील बुधवार. 2 दिवस पुढे गेलो आपण बुधवार. आणि लीप वर्षामध्ये याच्यामध्ये काय 29 जानेवारीचा समावेश आहे. तुम्हाला जर असं जर म्हटलं 2 मार्च 2012 ला काय आहे समजा मंगळवार आहे तर 2 मार्च 2013 ला कोणता वार राहील. आता मित्रांनो काय हे 2012 काय हे लीप वर्ष आहे. मग आपण काय म्हणतोय जर लीप वर्ष असेल काय करायचं 2 दिवस समोर जायचं. पण मित्रांनो इथं 29 फेब्रुवारी जर समावेश असेल 29 फेब्रुवारी जर तारीख याच्यामध्ये समावेश असेल तरच काय करायचं 2 दिवस समोर जायचं नाही तर 2 दिवस समोर जायचं नाही. आता मग इथं काय कराल फक्त एकच दिवस समोर जायचं कारण 29 फेब्रुवारीचा यामध्ये काय समावेश नाही. मग जर 2 मार्च 2012 ला जर मंगळवार असेल तर 2 मार्च 2013 ला कोणता वार असेल तर फक्त काय असेल बुधवार असेल. एकच दिवस काय करायचं पुढे जायचं कारण का याच्यामध्ये 29 फेब्रुवारीचा काय समावेश नाहीये. त्याच्यामुळे काय करायचं एकच दिवस समोर जायचं. बघा आता आपण बघूया. आता सर्वसाधारण वर्षामध्ये 1 जानेवारीचा जो वार असतो 1 जानेवारीला जो वार असतो 1 जानेवारी समजा सोमवार असेल
तर काय 31 डिसेंबरला काय असतो? 31 डिसेंबर, 31 डिसेंबरला काय असतो? तोच वार असतो. काय असतो? तोच वार असतो, सोमवार. सोमवार. आणि याच्यामध्ये काय लीप वर्षामध्ये काय असतंय? 1 जानेवारीला समजा 1 जानेवारीला सोमवार आहे, सोमवार आहे, तर 31 डिसेंबरला काय असतोय? त्याच्या पुढचा वार असतोय. 31 डिसेंबरला काय असतोय? पुढचा वार असतोय, म्हणजे काय? मंगळवार असतोय. म्हणजे काय लीप वर्षामध्ये काय असतं? 31 डिसेंबरला एक समोरचा वार असतोय आणि सर्वसाधारण वर्षामध्ये तोच वार असतोय. त्याच्यानंतर सर्वसाधारण वर्षामध्ये 1 जानेवारीचा जो वार असतोय तो काय असतो? 53 वेळा येतो. 1 जानेवारीचा वार, 1 जानेवारीचा जो वार असतोय तो काय येतो? 53 वेळा येतो. आणि लीप वर्षामध्ये काय असतंय? 1 व 2 जानेवारीचा वार काय असतो? जानेवारीचा वार असतो काय? 53 वेळा येतो. बाकी वार 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. बाकी वार किती वेळा येतो मग? तर 52 वेळा येतात. किती? 52 वेळा येतात. 52 वेळा येतात. आणि लीप वर्षामध्ये काय 1 व 2 जानेवारीचा वार किती? 53 वेळा येतात. आणि बाकी वार किती येतात? तर 52 वेळा येतात. किती? 52 वेळा. 52 वेळा येतात. तुम्हाला जर म्हणलं आता 100 वर्षामध्ये लीप वर्ष किती येतात? 100 वर्षामध्ये लीप वर्ष येतात 24. 100 वर्षामध्ये लीप वर्ष येतात 24. आणि सर्वसाधारण वर्षामध्ये सर्वसाधारण वर्ष किती येतात त्यामध्ये? तर 76 सर्वसाधारण वर्ष येतात. 100 वर्षामध्ये 76 हे झाले आणि 24 हे झाले. आपण बघूया आता महिन्याचं कॅल्क्युलेशन बघूया. आता काय असतात? जे 31 दिवसाचे महिने असतात, 31 दिवसाचा महिना असतोय, त्यामध्ये काय होत असतं? 1, 2, 3 जानेवारीचा वार किती वेळा येतोय? 5 वेळा येतो. 1, 2, 3, 1, 2, 3 हे काय असतात? हे वार काय येतात? 5 वेळा येतात. 5 वेळा येतात. आणि 30 दिवसाच्या महिन्यामध्ये मग 1 आणि 2च वार काय येतात? 5 वेळा येतात. 5 वेळा येतात. त्याच्यानंतर 29 दिवसाच्या महिन्यामध्ये एकच तारखेचा वार, एकच तारखेचा काय वार काय येतात? 5 वेळा येतात. काय? 5 वेळा येतात 29 दिवसाच्या महिन्यामध्ये. आणि 28 दिवसाच्या महिन्यामध्ये कोणताच वार 5 वेळेस येत नाही. कोणताच वार येत नाही. बघा मित्रांनो, आता आपण बघणार आहोत त्याच्यानंतर महिने. आता आपण बघणार आहोत काही दिवस, सारख्याच वारी येणारे दिवस, म्हणजे एकाच वारी येणारे दिवस. आपण त्याचा शॉर्टकट बघणार आहे. स्वाटी म्हणजे काय? हे वार काय असतात? एकाच वारी असतात. आता वार कोणते? म्हणजे काय? बालक दिन. काय? बालक दिन. त्याच्यानंतर शिक्षक दिन. म्हणजे काय? तर शिक्षक दिन. त्याच्यानंतर स्वातंत्र्य दिन. त्याच्यानंतर टिळक पुण्यतिथी. मित्रांनो, तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न येत असतोय, जर बालक दिन 14 नोव्हेंबरला असेल तर शिक्षक दिन कोणत्या वारी येईल असा प्रश्न असतोय. तुम्ही काय सांगणार? जर बालक दिन जर समजा सोमवारी असेल तर शिक्षक दिन बी काय सोमवारीच राहणार. सोमवारीच राहणार. किंवा तुम्हाला याची तारीख दिलेली असती तुम्हाला विचारतात त्याच्यामध्ये त्याच वर्षी कोणता वार येईल. म्हणजे जर शिक्षक दिन जर 5 सप्टेंबरला असेल, 5 सप्टेंबर समजा 2013 असेल. स्वातंत्र्य दिन किंवा टिळक पुण्यतिथी किती तारखेला? 1 ऑगस्टला. 1 ऑगस्ट समजा असं 1 ऑगस्टला समजा जर सोमवार असेल
सोमवार असेल तर 5 सप्टेंबरला कोणता वार येतोय हे तुम्हाला विचारतात. मग तुम्हाला हे देत नाही, टिळक पुण्यतिथी आणि शिक्षक दिन देत नाही, मग हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यामुळे काय असतंय, बालक दिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन, टिळक पुण्यतिथी काय असतंय, एकाच वारी असते. म्हणजे त्याचा शॉर्टकट काय, बा सी स्वा टी. जर असं ध्यानात नसेल आता आपण याचा लॉंग फॉर्म घेऊ आपण त्याचा. बघा, बा सी स्वा टी म्हणजे काय, तर शॉर्टकट, शिक्षक बालकांना शिकवतात, बालकांना शिकवतात की स्वातंत्र्य टिळकांनी दिले. म्हणजे शिक्षक बालकांना शिकवतात की स्वातंत्र्य टिळकांनी दिले. म्हणजे शिक्षक काय, शिक्षक दिन, बालक काय, बालक दिन, स्वातंत्र्य काय, स्वातंत्र्य दिन, टिळक काय, तर टिळक काय, पुण्यतिथी. हे लक्षात ठेवायचं. पुण्यतिथी म्हणजे काय, स्मृती दिन. पुण्यतिथी म्हणजे काय, स्मृती दिन. मग तुम्हाला माहित पाहिजे शिक्षक दिन कधी आहे, 5 सप्टेंबरला. बालक दिन कधी आहे, 14 नोव्हेंबरला. स्वातंत्र्य कधी आहे, 15 ऑगस्टला. त्याच्यानंतर टिळक पुण्यतिथी कधी आहे, 1 ऑगस्टला. म्हणजे काय करायचं, ध्यानात राहू द्यायचं तुमच्या. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आता गामना म्हणजे काय, गांधी जयंती. काय बघणार आहोत, गामना म्हणजे हा बी काय शॉर्टकट आहे. गामना, गा म्हणजे काय, गांधी जयंती. काय, गांधी जयंती. त्याच्यानंतर म म्हणजे गामना. एक मिनिट, म म्हणजे महात्मा गांधी जयंती. म्हणजे म म्हणजे महाराष्ट्र दिन. म म्हणजे महाराष्ट्र दिन. आणि न म्हणजे काय, ख्रिसमस नाताळ. काय, ख्रिसमस नाताळ. मित्रांनो, हे वार पण काय असतात, एका दिवशी असतात. गा म्हणजे काय, गांधी जयंती. म म्हणजे काय, महाराष्ट्र दिन. न म्हणजे काय, ख्रिसमस नाताळ. हे काय असतं, एका वारी असतात. तुम्हाला जर विचारलं वर्षामध्ये गांधी जयंती समजा मंगळवारी आहे, त्यानंतर ख्रिसमस नाताळला कोणता वारी आहे, म्हणजे ख्रिसमस नाताळ कधी असतो, 25 डिसेंबरला, तर कोणता वारी आहे, तर तुम्हाला तेव्हाच लक्षात पाहिजे की गांधी जयंती, ख्रिसमस नाताळ आणि महाराष्ट्र दिन एक मे काय असतं, एकाच वारी असतोय. आणि जर तुम्हाला जर विचारलं बालक दिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन आणि टिळक पुण्यतिथी हे जर समजा सोमवारी असेल, काय असेल, सोमवारी असेल, तर गांधी जयंती, महाराष्ट्र दिन, ख्रिसमस नाताळ यातला कोणता जर वार आला तो काय असतोय, याचे एक दिवस पाठीमागचा काय असतोय, वार असतोय. म्हणजे बालक दिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन, टिळक जी पुण्यतिथी याला जर सोमवार असेल तर याला काय असतोय, त्याचे एक दिवस अगोदर म्हणजे काय असतोय, रविवार असतोय. काय असतोय, रविवार असतोय. म्हणजे एक दिवस अगोदरचा याला वार असतोय. याचा शॉर्टकट काय, गामना. हे सर्वांनी काय करायचं, पाठच करायचं. त्याच्यानंतर बघूया आपण आता तुम्हाला माहिती पाहिजे मराठी ऋतू किती आहे, 7, 6 मराठी ऋतू किती आहे, तर एक मिनिट, मराठी ऋतू आहे 6. कोणते मग ते, वसंत. पहिला कोणता आहे, वसंत. दुसरा ग्रीष्म. तिसरा वर्षा. चौथा शरद. त्याच्यानंतर हेमंत. त्याच्यानंतर शिशिर. मित्रांनो, भरपूर जणांचे काय पाठ नाही, हे काय करायचं, पाठच करून ठेवायचे. हे काय क्रमानुसार तुम्हाला कधी पण विचारू शकतात. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर तुम्हाला काय असतंय, सहसंबंधामध्ये असतात. वसंत नंतर डायरेक्ट वर्ष दिलेला असतोय. त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारतात, शरद दिलेला असतोय. मग शरदच्या नंतर काय करायचं, तुम्हाला शिशिर घेता आला पाहिजे, असं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. त्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर काय तुम्हाला माहित पाहिजे, नक्षत्र किती आहे, आता नक्षत्र किती आहे, तर 27 नक्षत्र आहे. 27 आहे. त्यानंतर तुम्हाला जर राशी विचारल्या, राशी किती आहे, तर 12 राशी आहे. किती, 12 राशी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहित पाहिजेत मराठी महिने. काय, मराठी महिने किती आहे, तर मराठी महिने तुमचा 12 मराठी महिने. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. त्याच्यानंतर आपण बघूया, आता समजा तुम्हाला दिलेला वार आहे सोमवारचा दिलेला आहे. जर तुम्हाला आज दिलेला आहे सोमवार, काय दिलेला आहे, सोमवार दिलेला आहे. तुम्हाला जर विचारलं आणखी 7 दिवसांनी कोणता वार असेल, काय करायचं, 7 दिवसांनी कोणता वार असेल, वार असेल, तर काय करायचं, 7 दिवसांनी कोणता वार येतो, तर तोच वार येतो. काय येतो,
तोच वार येतो. काय येईल? सोमवार येईल. किंवा तुम्हाला विचारलं आज जर सोमवार आहे तर 7 दिवस अगोदर कोणता वार असेल, काय राहील? तर तो बी काय राहील? सोमवार. म्हणजे प्लस मायनस जर केलं, 7 दिवस पुढे गेलं किंवा 7 दिवस मागे काय राहतो? तोच वार असतो. काय असतो? सोमवार असतो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत महत्वाचे दिवस. परीक्षेला नेहमी तुम्हाला काय विचारतात? दिवस विचारतात. चला दिवस बघूया आपण आता पहिला दिवस घेऊ मानवी हक्क दिन. कोणता? मानवी हक्क दिन. मानवी हक्क दिवस कधी असतोय? तर तो 10 डिसेंबरला परीक्षेमध्ये विचारतात. 10 डिसेंबरला. म्हणजे तुम्हाला याची तारीख दिलेली असते आणि तुम्हाला ते विचारतात किती तारखेला आहे. त्याच्यानंतर एडस दिन 1 डिसेंबर. एडस दिन कधी असतो? 1 डिसेंबर. त्याच्यानंतर जागतिक आरोग्य दिन. याचे वार दिलेले असतात, तुम्हाला ही तारीख पाठच पाहिजेत. जागतिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य दिन कधी असतो? 7 एप्रिल. त्याच्यानंतर कामगार दिन. आता कामगार दिन सगळ्यांना माहित असतंय, 1 मे. कामगार दिन कधी असतोय? 1 मे. त्याच्यानंतर पर्यावरण दिन सगळ्यांना माहिती आहे, 5 जून. पर्यावरण दिन 5 जून. त्याच्यानंतर जागतिक महिला दिन 8 मार्च. महिला दिन कधी? 8 मार्च. आता महात्मा गांधी पुण्यतिथी 30 जानेवारीला महात्मा गांधी पुण्यतिथी आहे. महात्मा गांधी पुण्यतिथी कधी आहे? 30 जानेवारी. त्यानंतर कृषी दिन 1 जुलै. लाल बहादूर शास्त्री जयंती 2 ऑक्टोबर. आणि संविधान दिन जर विचारलं तर काय? 26 नोव्हेंबर. मित्रांनो, याच्यानंतर आपण काय बघणार आहोत? उदाहरण बघणार आहोत. आणि उदाहरण एकदम शॉर्टकट पद्धतीने बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. धन्यवाद.